तुम्ही याला एस वैदिक कधीपासून वापरता? 3 वर्ष झालं. 3 वर्ष. 3 वर्ष वापर. माल 6 टनापर्यंत गेलता पहिल्या वर्षी, परत 8 टन. आता 10 टनाची अपेक्षा आहे. 6 टन, 8 टन, 10 टन. बाजारभाव काय मिळतात सरासरी? आता 50-60 रुपये चालू आहे. चालू आहे सरासरी. 60 रुपये बाजारभाव धरले. 50 रुपये 50 धरा. 5 लाख होते ते. 1 लाख सुद्धा गेले नाहीत माझा खर्च. 1 लाख सुद्धा खर्च झाला नाही. नाही. 6 महिने पाणी नव्हतं कसलं. रानात आलो बी नव्हतं. कोणाला विचारा तुम्ही. प्यायला टँकर चालू होतं आमच्याकडे. प्यायला पाण्याला. पण तुम्ही पाऊस पडल्यावर धरले आपण तवर नाही. पाणी नव्हतं त्याच्या अगोदर तुम्ही त्याला खाऊ घातलं होतं का? हो, RMPS टाकून माती लावून घेतली होती. आणि किती पाणी मिळालं त्याच्यावर? 3 पाणी मिळली होती पहिले. त्याच्यानंतर विषय संपला. आलोच नाही रानात परत. म्हणजे हेच पाहिजे. मग सीताफळाला हेच पाहिजे. म्हणजे तुम्ही रेस्टमध्ये ज्यावेळेस द्याल हे सगळं बेसल डोस आणि सॉईल चार्जर, तेव्हा 100% तेव्हा गर्भधारणा होईल. आणि ती गर्भधारणा तुमच्या कामाला कधी येईल? बाग धरल्या. म्हणजे सालानीच करत होते. हो, अजून बी चालूच आहे ना सर. 30 अजून वर्ष बी करता इमानदारीने. टाळ्या वाजवायला पाहिजे. 30 वर्ष आहे झाले. 30 वर्ष तुम्ही इमानदारीने एकाच जागेवर आहे. किती क्षेत्र तुम्ही सांभाळताय? 100 एकर क्षेत्र आहे. 60 एकर आपल्याकडे आहे आणि 40 एकर जुन्या गाड्यांना दिलेला आहे. आता किती जमीन तुमच्याकडे? 5 एकर झाली. तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे. हो. तरी पण ती ज्याच्यामुळे रोजीरोटी आहे ते सोडायचंच नाही शेवटपर्यंत आपण. क्या बात. ते सगळ्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट आहे ना नोंद करायला पाहिजे. शेतकऱ्यांनीच नाही, जे माणसं म्हणून जगतात ना त्यांनी हे नोंद केली पाहिजे. ज्याच्यामुळे आपलं अन्न आहे, ज्याच्यामुळे आपला विकास आहे, त्याची कास कधी सोडू नये. त्याला लक्ष्मी असं म्हणतात जुने लोक. बरोबर. मृत्युंजय मंत्र नाही का? ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षी यमामृतात. मंत्र आहे आपल्याकडे. तुम्ही म्हणला तर मग होईल की एखादं जिवंत? नाही. पण जुन्या काळी ऋषी मुनी जर म्हटले, हातामध्ये घेतला आणि त्यांनी जर मंत्र म्हटले आणि टाकलं, जिवंतच. SCT टाका, झाडलं की जिवंत होत. बरोबर. मिलचार टेलर शेणखत आहे याला. गोअमृत. हो, 4 टेलर शेणखत टाकलेलं आहे. मी जे तुम्हाला सांगतो 100% SCT वैदिक म्हणजे काय हो? आज तुम्ही समजा 100% SCT वैदिक मध्ये पहिला मुद्दा तुम्ही काय केला? रेस्टमध्ये काम केलं. म्हणजे RNPH आणि K हा जो डोस आहे, हा डोस तुम्ही 4 पावडरी 3-3 किलोच्या. हो, 3 किलो प्रति झाडाला कृषी अमृत हे मिक्स करून तुम्ही टाकलं. हो. नंतर सॉइल चार्जर सोडलं. हो. म्हणजे तुम्ही बेसिकली जे आपला नियम आहे 100% SCT वैदिक, 33% काय RNPH चा डोस, दुसरं 33% काय गोअमृत. तुम्ही 100% केलं, वापरलं. बरोबर. तिसरं काय मुद्दा आहे 100% SCT वैदिक मधला? RNPH K झाला, नंतर गोअमृत झाला. आता तिसरा मुद्दा साईज चार्जर हे अमृत जल राहिले सर. बरोबर आहे की नाही? म्हणजे अमृत जल जर तुम्ही रेग्युलर वापरलं तर 100% SCT वैदिक तयार होत नियम. आणि 1% काय आहे? व्यवस्थापन. आपण नेहमी शिकवतो की तणनाशक मारू नका. तुम्ही कसं काय मारलं? अडचण होती सर. खुरपायला टायमिंग एवढा ना, गरज नाही त्याची. हे बघा, हे जे गवत आहे, ब्रश कटर मारा. काय मारा? परत वेळेस करेल 100. तुम्ही मला एक सांगायचंय, सगळं चांगलं करता, एक वाक्य खोटं बोलत. सगळं खरं, एक वाक्य खोटं बोलत. नाही काय होतं? कलंक लागत. तुम्ही दाबजोर गोअमृत वगैरे टाकले, जसं जुन्या काळामध्ये तणनाशक मारले तरी पिकांवर परिणाम होत नव्हते, तसं तुमच्या पिकामध्ये तणनाशक मारले परंतु झाडात रग एवढी आहे, रिटून गेलं त्यांनी. सगळं ड्रिचिंग पेलं, पचवलं. तुला खरं सांग, मला सांग, तुला शेती ते घाण राहतं किंवा ते विषारी राहतं म्हणून आवडत नाही, फेल जाती म्हणून आवडत नाही, तर नेमकी काय कारण आहे? त्याच्यामुळे आवडत नाही ना. आणि जर मला सांग, असं जर पीक जर तुमच्या घरी जर पिकायला लागलं, मग लहान मुलं निरागस राहते, देवाचं रूप राहते. शेतकरी मित्र, आज ज्यावेळेस तुम्ही बघताय पाठीमागे हे झाड,
तर बऱ्याच जणांना प्रश्न पडेल काय 2-4 वर्षापूर्वीचं शूटिंग चालू आहे का काय असं. मग पाठीमागे हे 2024चं नाही आहे असं पहिलं समजून सांगावं लागेल. मग तो बघेल हां मग ठीक आहे चला असू शकतं. पण त्याला जर म्हटलं 2024चं हे झाड आहे तर तो म्हणेल नाही तुम्ही थापा मारू राहिले. बरोबर आहे. बरोबर. सेटिंग नाही सर कुठंच. कुठं सेटिंग नाही. मग हे काय हे आपल्याला आहे, बाकीच्यांना सेटिंग नाही. अच्छा, बाकीच्यांना setting नाही. येऊन बघून जाते. तुमचं नावच वाघमोडे. तुम्ही वाघाला मुडीते तेव्हा याचा काय विषय. हां तुमची कृपा आहे सर सगळी. त्यांनी आपल्याला दिली संधी म्हणून आपण करू शकलो. नाही तर आपल्या काय आहे की नाही माणसाच्या हातामध्ये काय आहे. तर आपण 2024मध्ये आता दिवाळी आहे 17 दिवसावरती आणि आपण ऑक्टोबर महिन्यामध्ये आणि ऑक्टोबर महिन्याची आज मला वाटतं 18 का 19 तारीख 19 तारीख 19 तारीख आहे. 19/10/2024 ही आजची तारीख आहे आणि आपण महाराष्ट्रामधल्या पुणे जिल्ह्यामध्ये आहोत. आणि पुणे जिल्ह्यामधलं हे इंदापूर तालुक्यामधलं अकोला गाव, अकोले कळस. अकोले कळस. हां. मित्रांनो आपण ज्यांच्याकडे आलो आहे ते शेतकरी खरं तर दुसऱ्याच्या घरी म्हणजे सालानीच करत होते. हो अजून बी चालूच आहे ना सर. 30 अजून वर्ष करता इमानदारीने. टाळ्या वाजवायला पाहिजे. 30 वर्ष आहे झालेत. 30 वर्ष तुम्ही इमानदारीने एकाच जागेवर दिला आहे. किती क्षेत्र तुम्ही सांभाळताय. 100 एकर क्षेत्र आहे. 60 एकर आपल्याकडे आहे आणि 40 एकर जुन्या गाड्यांना दिलेला आहे. बर. पहिले जुने गडी होते. अच्छा. मग तुम्ही एवढ्या 30 किती वर्ष झाली. 30 वर्ष. 30 वर्ष तुम्ही इमानदारीने एका शेतकऱ्याकडे काम करताय. हो. त्यांची सगळी शेती सांभाळताय. तर ते सांभाळता तुम्ही हे सगळं काय आहे म्हणजे ही तुमची जमीन आहे. हो स्वतःची आहे. स्वतःची घेतलेली आहे. घेतली. हां. कधी घेतली जमीन. 15-16 साली घेतला असेल. बर. हळूहळू घेत गेलो. थोडी. हां. आता किती जमीन आहे तुमच्याकडे. 5 एकर झाली. तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे. हो. तरी पण ती ज्याच्यामुळे रोजीरोटी आहे ते सोडायचंच नाही शेवटपर्यंत आपण. क्या बात. ते सगळ्या शेतकऱ्यांनी ही गोष्ट आहे ना नोंद करायला पाहिजे. शेतकऱ्यांनीच नाही जे माणसं म्हणून जगतात ना त्यांनी हे नोंद केली पाहिजे. ज्याच्यामुळे आपलं अन्न आहे, ज्याच्यामुळे आपला विकास आहे त्याची कास कधी सोडू नये. त्याला लक्ष्मी असं म्हणतात जुने लोक. बरोबर. आणि हे आजच्या काळामध्ये लोकांना कळलंच नाही. तुम्ही बिझनेस करा, तुम्ही नोकरी करा, तुम्ही शेती करा, तुम्ही काहीही नोकरी किंवा व्यवसाय करा, पण ज्याच्यामुळे तुम्हाला चांगले दिवस आले त्याला कधीच सोडू नका. बरोबर आहे. पण लोक काय करता ज्याच्यामुळे चांगले दिवस आले त्याच्यातून पैसे कमवता आणि दुसरं काहीतरी करत बसता. ते करा पण जुन्याला विसरू नका. बरोबर. आणि ह्या प्रवृत्तीमुळं आईबापांनी जन्म देऊनही लोकांना आईबापा नको आहे आजच्या पिढीमध्ये. का बरं. कारण ज्यांनी आम्हाला हे जग दाखवलं त्याच्याशी पण आम्ही काय राहतो गद्दार बनतो. कशामुळे. कारण आम्ही ज्याच्यातून आम्हाला लक्ष्मी मिळते त्याच्याशी बी गद्दारी करतो. तुम्ही बाकीचे गण व्यवसाय जमिनी घ्या, गाड्या घ्या, बंगले घ्या, मोठे व्हा, पण इमानदारी कोणाशी पाहिजे. एकनिष्ठ पाहिजे. ज्याच्यातून आम्ही काय झालो पहिला रुपया ज्याच्यातून आम्हाला दिसला त्याच्याशी आम्ही काय राहिलं पाहिजे इमानदार राहिलं पाहिजे. आणि हे तुमच्या मला ह्या पहिल्या वाक्यातून कळत. हे फळ लोकांना दिसतं हे सोडावं सर तुम्ही याला काय वापरलं आणि फळ कसं आलं हे सांगा. हेच तर चुकतं आपलं शेतकऱ्याचं. हेच चुकतं. तुमच्या हातामध्ये मृत्युंजय मंत्र आहे पण तो तुम्हाला पावत नाही ना. अरे दळिंदर पण आहे तुमच्या अंगामध्ये, पावित्र्य नाही आहे, तेवढी साधना नाही आहे, तो मंत्र तुम्हाला फळणार नाही. मृत्युंजय मंत्र नाही का ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमेव बंधनान मृत्युर्मोक्षी यमामृतात मंत्र आहे आपल्याकडे. तुम्ही म्हणला तर मग होईल की एखादं जिवंत नाही. पण जुन्या काळी ऋषी मुनी जर म्हटले हातामध्ये घेतला आणि त्यांनी जर मंत्र म्हटले आणि टाकलं जिवंतच. SCT टाका झाड लगेच जिवंत होत. बरोबर. रेस्ट टायमाला पहिलं मृत्युंजय मंत्राचे की नाही. हां. SCT वैदिक म्हणजे काय आहे. मृत्युंजय मंत्र आहे वनस्पतींसाठी, झाडांसाठी, गायींसाठी. काय वाटतं तुम्हाला. मिलचार टेलर शेणखत आहे याला. गोअमृत. हो 4 टेलर शेणखत टाकलेलं आहे. मी जे तुम्हाला सांगतो 100% SCT वैदिक म्हणजे काय हो. RNPH वापरलं पाहिजे बेसल डोस मध्ये कृषामृत बरोबर. किती वापरलं तुम्ही याला. रेस्ट टायमाला 3 किलो रेस्टमध्ये आणि परत सेटिंग झालं वापरलं. 2 डोस झाले. आणि वरतून गोअमृतचे किती टाकलं
4 टेलर शेणखत 4 ट्रेलर. किती झाड आहे सगळे? 400 झाड आहेत. व्हरायटी कुठली आहे? गोल्डन. गोल्डन आहे. हो. मला सांगा, गोल्डन व्हरायटी आहे आणि 4 एक किती आहे? 1 एकर आहे क्षेत्र. 1 एकर मी झाडं किती आहे? 400. म्हणजे तुम्ही डाळिंबाचं सिस्टमनी लावली. हो बरोबर. आज 400 झाडं आहे तुमचे आणि 400 झाडांमध्ये तुम्ही आज हे किती वर्ष आहे झाडाचं तुमचं? 5 वर्ष आहे. 5वं वर्ष आहे. हां. तुम्ही याला एसरी कधीपासून वापरता? 3 वर्ष झालं. 3 वर्ष. 3 वर्ष वापर. मग तुम्ही म्हणजे फळच याच्यावर घेतलं बा? हो बरोबर आहे ना. पहिले बी पहिले- तो फळ आहे आता हे 3रं फळ आहे आपलं. एसरी वैदिकवर. हो. मागच्या 2 फळांचा काय अनुभव आहे? आलती चांगली आलती सर. चांगले आले होते. चांगली आलती. किती माल निघाला होता एवढ्या याच्यामध्ये? माल 6 टनापर्यंत गेलता पहिल्या वर्षी. परत 8 टन. हां. आता 10 टनाची अपेक्षा आहे. 6 टन, 8 टन, 10 10 टन. बाजारभाव काय मिळतात सरासरी? आता 50-60 रुपये चालू आहे. चालू आहे सरासरी. हो. 60 रुपये बाजारभाव धरले. 50 रुपये 50 धरा 5 लाख होते ते. हां. 1 लाख सुद्धा गेले नाहीत माझा खर्च. 1 लाख सुद्धा खर्च झाला नाही. नाही. आता मला सांगा, 6 महिने पाणी नव्हतं कसलं. रानात आलो बी नव्हतं. कोणाला विचारा तुम्ही. प्यायला टँकर चालू होतं आमच्याकडे. प्यायलाच. प्यायला पाण्याला. पण तुम्ही पाऊस पडल्यावर धरले आपण तवर नाही. पाणी नव्हतं त्याच्या अगोदर तुम्ही त्याला खाऊ घातलं होतं का? हो RMPS टाकून माती लावून घेतली होती. आणि किती पाणी मिळालं त्याच्यावर? 3 पाणी मिळले होते पहिले. त्याच्यानंतर विषय संपला. हा आलोच नाही रानात परत. मग हेच पाहिजे. मग सीताफळाला हेच पाहिजे, डाळिंबाला सुद्धा हेच पाहिजे. खाऊ पिऊ घाला आणि मग आराम करायला सोडा ना. पाहून आलाय थकून भागून आणि तुम्ही त्याला काय म्हणता एसी रूममध्ये बसून आराम कर रात्रभर, तो उपाशीच. त्याला झोप लागेल का? तसं आहे. बागा खाली झाल्यावर त्या पहिल्या काय केल्या पाहिजे? त्याला डोस भरला पाहिजे आणि 2-3 पाणी लोटले पाहिजे. दिले पाहिजे. सॉइल चार्जर वगैरे एनर्जी बुस्टर भरपूर दिलं पाहिजे. 20 लिटर सॉइल चार्जर गेले आता. बरोबर आहे की नाही? रेस्टमध्ये पण रेस्ट टायमाला 2 वेळा गेले. बरोबर आहे ना? हो. म्हणजे तुम्ही रेस्टमध्ये ज्यावेळेस द्याल हे सगळं बेसल डोस आणि सॉइल चार्जर, तेव्हा 100% तेव्हा गर्भधारणा होईल आणि ती गर्भधारणा तुमच्या कामाला कधी येईल? बाग धरल्यावर. भाग झाले. ती रेस्टमध्ये तुम्ही कधी त्याला बेसल डोस टाकला होता? माल गेले 2 महिन्यांनी. किती महिने झाले? साधारण आता कोणत्या महिन्यात टाकला होता? फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगला टाकला होता. बरोबर आहे ना? हो. म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये तुम्ही बेसल डोस टाकला हो. आणि बाग धरला कधी? 7व्या महिन्यात म्हणजे जुलैमध्ये. हा हा. बरोबर आहे ना? हा, 1 म्हणजे तारीख. 2 आणि 7 किती 5 महिन्यामध्ये पाऊस नव्हता आणि पाणी नव्हतं. म्हणजे पाऊस नसतो तेव्हा, नाही नाही पण काहीच पाणी पण नव्हतं तुमच्या जमिनीमध्ये. त्याच्यामुळे त्याला ताण टेम्परेचर 44 वर गेलं यंदा सर. बसला. अच्छा, टेम्परेचर पण भयंकर होतं. हो लय टेम्परेचर. मला सांगा, आज तुमच्या बागेक पाहिल्यावर कोणी म्हणेल का याला पाणी नव्हतं? हां, बघा ना. हां, म्हणजे तुमचं फळ आपण एवढं साफ करायला आपल्याला अर्धा तास गेला. पानं काढायला हां. अख्खं फळ पाहिलं तर आपण पाहत आलो प्रत्येक झाडाचं फळ एकसारखं. एक सारखं आहे. कुठंच झाड बरोबर कमी आहे नाही होत. एक बी झाड नाही असं. म्हणजे तुम्ही बेसल डोस तेव्हा भरला 3-3 किलोचा हो. आणि आता किती भरला? तेवढंच भरला. तेवढाच भरला. हो. त्याच्यानंतर अतिरिक्त ट्रीटमेंट काय काय केलं आतापर्यंत? नाही काय सॉइल चार्जर गोष्ट 8-10 दिवसात चालू आहे. 2-2 लिटर. बर. फवारण्यांमध्ये फवारणे घेतले थोडं. काय काय घेतले? घेतले क्रॉप फूड घेतले स्टार्टला. परत बूस्टर घेतले. एनर्जी बुस्टर घेतले. हो. किती फवारण्या झाल्या असतील? बूस्टरच्या 2-3 फवारण्या झाल्या. 2-3 झाल्या. तुम्ही इन्स्टंट चार्जर वापरलाय आतापर्यंत? नाही वापरलं. नाही वापरलं. ते मेन राहिलं. गेल्या वर्षी वापरलो होतो आपण साईजच्या शेवटच्या टप्प्यात वापरतो आपण. इन्स्टंट चार्जर, हा बूस्टर चार्जर आणि साईज चार्जर. एनर्जी बुस्टर आणि साईज चार्जर आणि इन्स्टंट चार्जर. हो बरोबर. शेवटी वापर. शेवटी. आता ही साईज आहे किती असेल? हे 600-500-600च्या पुढेच असेल सर. बरोबर आहे. हो. त्यांच्या हातात बी आहे पा मागं का हो? ते किती ग्रॅम असेल हो? 500 प्लसच. बरोबर आहे ना? 500च्या पुढं असेल वेट आहे सर. त्याचं जे एक एक जे आपण ज्याला म्हणतो, हा जो डोळा आहे एक एक डोळा केवढा आहे त्याचा? मोठा. हां, एकदम मोठा आहे आणि एक सारखा आहे. पान तुम्ही त्यांच्या हातामध्ये एक सारखा आहे, त्यांच्या हातामध्ये एक सारखा आहे आणि ते डोळा उघडला की ती उघडा बघा ना तुम्ही एक सारखा. नाहीतर काही लोकांचं काय होतं, डोळे अर्धे उघडता अर्धे उघडतच नाही. खरे खोटे? बरोबर. मग मला सांगा, आज तुम्ही जे सुरुवात केली, मला सांगितलं की मी ज्या माणसामुळे मोठा झालो, मी त्या माणसाची शेती आजही सोडली नाही आणि मरेपर्यंत सोडणार नाही. ही जी वृत्ती आहे, ह्या वृत्तीमुळे तुमची जी श्रद्धा आहे, साधना आहे, त्याच्यामुळे तुमची नीतिमत्ता कळते, तुमची काम करायची जीवनाकडे बघण्याची दृष्टी कळते. तुम्ही हापापलेले नाही आहे, तुम्ही जपलेले. बरोबर आहे की नाही? तत्व जपलेली आहे आणि तत्व जपणारी माणसंच मोठी होतात. मोघाम कष्ट करणारी, मोकार खत टाकणारी माणसं कष्ट करून मोठे होत नाही. बरोबर आहे. बरोबर. आणि म्हणून
आज तुम्ही समजा 100% सिटी वैदिकमध्ये पहिला मुद्दा तुम्ही काय केला, रेस्टमध्ये काम केलं, म्हणजे RNPH आणि के हा जो डोस आहे, हा डोस तुम्ही 4 पावडरी 3-3 किलोच्या हो 3 पॅकेट आणि 3 किलो प्रति झाडाला कृषी अमृत हे मिक्स करून तुम्ही टाकलं, हो नंतर सॉइल चार्जर सोडलं. हो म्हणजे तुम्ही बेसिकली जे आपला नियम आहे 100% वैसिटी वैदिक 33% काय RNPH चा डोस, दुसरं 33% काय गोअमृत तुम्ही 100% केलं वापरलं. बरोबर. तुम्ही तुमच्याकडे जनावरं किती आहे, 4 गाय आहेत, त्या सगळ्या गायांचं शेणखत तयार केलं आपण आम्ही इथंच आणतो. बरोबर आहे. हो त्याला रेग्युलर मिल्क चार्ज चालू आहे. चालू आहे. वर्षभरात किती मिल्क चार्ज चालता? 30,000 होतं सर. बरोबर आहे. हो 30,000चं मिल्क चार्जर इकडं आल्यावर ते 3 लाखाचं होतं. त्याचाच फरक आहे जास्त. ते दूध जाऊ द्या, ते फुकट आहे, फॅट डिग्री बसती भरपूर, भाऊ एक ते नंबर फुकट. बसतो. हा हा ते फुकट एक नंबर भाव बसतो. खरे खोटं आहे. बरोबर. ते 30 तुमचं जे 30,000चं मिल्क चार्जर आहे त्याची पॉवर कुठे दिसू राहिली? ह्याच्यात सीताफळ दिसू राहिली. बरोबर. आपल्याला असं वाटतं नुसतं एसटी वैदिकची ताकद आहे. मग आम्ही काय सांगितलं, RNPH आणि के वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी इकडे लक्ष द्या, का तुम्ही 33% गोअमृतचं काम विसरताय. द्राक्षला कोणी द्राक्षाला रिस्क घेणार नाही, पण आपण सगळं RNPH वर केले आता सगळं पूर्ण. सगळं पूर्ण खाली सगळं SSM चं पण 2 बॅगा टाकल्यात. त्याला हो कोणीच करणार नाही, आणि- 100 एकरावर सुद्धा करणार नाही, पण आपण केलाय धाड. सर ह्या बागाला पाणी आचकलं होतं, म्हणजे आचकलं म्हणजे जो गॅप पाडतो ना हा, हा, हा. rest मध्ये, 8 दिवस पाणी नच. पाणीच नव्हतं द्राक्ष बागेला. हा. सीताफळामध्ये आज तुम्हाला 2 गोष्टी झाल्या. तिसरं काय मुद्दा आहे 100% एसिड वैदिक मधला, RNPH के झाला, नंतर गोअमृत झाला. आता तिसरा मुद्दा साईज चार्जर हे अमृत जल. अमृत जल राहिले सर. बरोबर आहे की नाही? हम्म. म्हणजे अमृत जल जर तुम्ही रेग्युलर वापरलं तर 100% एसिड वैदिक तयार होतं नियम. आणि 1% काय आहे, व्यवस्थापन आहे की नाही, की पाणी निम्म वापरा. बरोबर आहे. त्याच्यानंतर सॉइल चार्जर रेग्युलर सोडा. सॉईल सोडतो सॉईलचा. बरोबर आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केमिकलचा वापर करू नका. हे 2-3 गोष्टी आपण त्याच्या मी व्यवस्थापनामध्ये शिकवतो. विधिपथ्य साधना. विधिपथ्य साधनामध्ये तुम्ही रेग्युलर व्हिडिओ पाहता का? का सवड असेल असं. बरोबर आहे. तुम्ही हे सगळी शेती करत असताना तुमचं जे नॉलेज, तुम्ही आता किती वर्षापासून एसटी वैदिक बरोबर आहे? 4-5 वर्ष लागलं सर आता 5 वर्ष लागलं. हो. तुम्ही याच्याकडे वळाले तेव्हा काय अनुभव होता तुमचा? एवढं असं म्हणजे धान येत नव्हती अशी, म्हणजे पिकं असे एकदम असे कोणते नव्हते. पिकं आहे तुमच्याकडे? ऊसच होत्या. काय ऊसाचं ॲव्हरेज होतं? 55 टन होतं मी गेलो तेव्हा. आणि आता 100 टनावर नेले सरांनी बघितलंय. 55 टन अवरेज बळच निघायचं. बळ निघायचं. आता आणि सर ह्याच्यापेक्षा मार अशी जमीन आहे ती आपण म्हणतो किती ना, खर्च करायचं तुम्ही? मुरमाड. 40-45 हजार खर्च व्हायचा एकरी? हा रासायनिकचा, तरी तेवढं निघत नाही. जाऊ जाऊ मालकाचा होतोय. आता होते 50 हजाराचं होतोय, पण 100 टन निघते. आणि रानात गेल्यावर हलू वाटत नाही. मग मालक काय म्हणते आता? मालक तुमच्या मनाने काय, मालक लय खुश आहेत, येणार आहेत आता. हा, हा आनंद 1 एकर मिळाला. नाही, 40 एकराचा आहे असा ऊस आहे. सर आलते बघा, सरांना दावलंय फिरून द्या सगळा ऊस. पहिला कसा असायचा? पहिलं कुठेतरी असायचा असा एवढं इथं 40 हा. निघाला टन, इकडे 30 टन, इकडे 50 टन, असंच. सरासरी 100 टन निघेल. आता हो 70 दिवसाचा ऊस आहे आताचा लागणीचा, एवढं बघा झालाय. 15-16 फोटो आहेत. कांडीला त्याला आपण ही टाकलं कृषामृत. कृषामृत. आता तुमच्याकडे नंतर तुम्ही त्याच्यामध्ये बदल झाला. आणि दुसरी कुठले पिकं तुमच्याकडे? द्राक्षी. द्राक्ष. मला हा. द्राक्ष चालू तुमचे. हो. द्राक्षामध्ये यश मिळालं चांगलं. हो आता चालू आहे पहिलं वर्ष. बरोबर. हो आज तुमचं स्वतःचं हे सीताफळ ज्यावेळेस तुम्ही पाहताय, काय वाटतं तुम्हाला? इतर मार्केटमध्ये फिरताय सगळं, शेतकरी दुसरं सेटिंग झालं नाही, येऊन बघून गेलेत. माझ्या हिशोबाने 20-25 शेतकरी येऊन गेलेत बागाला व्हिजिट देऊन. बर. मग ते आता आपल्या ह्याच्यापासून रेस्ट टायमापासून वापरणार आहे सगळं. तुम्ही हा बाग तर पाहत असाल ना काय, तुम्हाला काय बदल दिसतो याच्यामध्ये? इतरांच्या बागेपेक्षा ह्या बागेत लय फरक आहे. किती फरक आहे? जवळजवळ हा जमीन आसमान. म्हणजे त्यांच्या बागा 20% आणि 80%. 80%. त्यांच्याकडे 20 फळ असते, त्यांच्याकडे 100 फळ माझ्या आहे. मित्राची एका बाग आहे अशी हा. 2 एकर सीताफळ आहे. हा, पण त्याला कुठंतरी एक फळ आहे, ती मला सोडून द्यावं का धरावं तीच कळा नाही आता. कन्फ्यूज. हा फ्यूज उडाले सगळे. तुम्ही जर मातीला कन्फ्यूज करताय तर माती तुम्हाला सोडील का? कुठं उकरा सर, माती अशी भुसभुशीत आहे. म्हणजे आज तुम्ही हे बघा ना, दिसतं नाही हा. काय, हे काय उकलाची गरज काय? हे बा हा मोकळंच आहे सगळे. पूर्ण मोकळे ना. हा हे पा, हे नुसतं एवढ्या काळी कुचक्या इथं काळी नाही. निघत आहे. हो, हे इकडे बघा संदीप. हो कुचक्या काळीने जर हुक करता येते. मोकळंच आहे सगळं. हा, हो एकदम हे बा, हे बा पाय दिला तर ते पण मुक करते. नाही होय. हो हे बा,
लाह्यात हात फिरवल्यासारखं काय भुसभुशीत आहे बरोबर आहे की नाही? कशामुळे? तुमचं सातत्य, तुमची चिकाटी आणि श्रद्धा. बरोबर. श्रद्धा आणि सबुरी साईबाबांचे आपण म्हणतो. कितीतरी लोक साईबाबांना पार अगदी जीव काढून दर्शनाला जातात, 3-3 तास रांगेला उभे राहतात, तिकडं दर्शन बी घेता, पण त्यांची श्रद्धा आणि सबुरी कोणी शिकत नाही जी तुमच्याकडे आहे. तुम्ही साईबाबाला नाही गेले तरी चालेल, साईबाबा तुमच्यात आहे. तुम्ही श्रद्धा सबुरी ठेवा, साईबाबा तुमच्यामध्ये अवतरणार. शिकवणी संतांची ती आम्ही जर नाही घेतली तर त्यांची पूजा करून काही मिळणार नाही तुम्हाला. वडाचं झाड लावताना ते आता सध्या आहे तिथं झाड आपल्याला आपल्या शॉप पुढं एकदम लहान होतं ते मटेरियल ह्यांच्यातनं नेऊन टाकलं. मुठभर आपलं कशाला? कोण झाडाला? वाडा काय ते पिंपळाचं गव्हाळ. पिंपरेणी सारखं झाड आहे. बर 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 हा बर. त्याला टाकल्याच्या नंतर अशी जी तगारी फुटली होती. 6 महिन्यात असं उंच हाताला येत नव्हतं, इतकं उंच. 10-12 फूट. हा 10-12 फूट. तिथून मुठभर कृषामृत टाकलं शेजारी सर. आणि तिथं सर शेजारी दोन्ही एकाच दिवशी लावलं म्हणत होतं. होती जा ह्याला तिची कस काय. यामध्ये परिसरामध्ये जेवढे बाग आहे, किती बागा असेल या परिसरामध्ये पूर्ण? बरंच 20 एकर असतील सगळे मिळून. सगळ्या मिळून. सीताफळ. बाकी सगळ्यांची परिस्थिती 20% तुम्ही म्हटले, हा. आणि त्यांचा खर्च मात्र 100%. खर्च भरपूर. मग का बरं शेतकरी असं करता का 100% खर्च करून 20% उत्पन्न घेते? त्यांना विश्वास नाही सर. आता हे बघून येईल विश्वास 100% अच्छा. सगळं. तुम्हाला मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे का, जसं सत्यनारायणच्या पूजेमध्ये मटणाचा खडा नको, तसं आपण नेहमी शिकवतो की तणनाशक मारू नका. तुम्ही कसं काय मारलं? अडचण होती सर. खुरपायला टायमिंग एवढा ना, गरज नाही त्याची. हे बघा, हे जे गवत आहे, ब्रश कटर मारा. काय मारा? परतच्या वेळेस करेल 100%. तुम्ही मला एक सांगायचंय, सगळं चांगलं करता, एक वाक्य खोटं बोलत, सगळं खरं, एक वाक्य खोटं बोलत, नाही काय 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 होतं? कलंक लागत. संपूर्ण तुमचा पांढरा फळा आहे, स्वच्छ पवित्र, आणि त्यातून तुमचा हा शर्ट आहे, त्याच्यावर जर एक काळा डाग पडला तर लोकांना शर्ट दिसत नाही, मग काय दिसतो? डाग. डाग दिसतो. बरोबर आहे सर. का डाग पडतो? तुम्ही त्यालाच कलंक म्हणतात. कलंक म्हणजे काय? की निष्कलंक म्हणजे काय? की ज्याच्यावर कुठला डाग नाही. आणि कलंक म्हणजे चांगल्या गोष्टीवर एक छोटासा डाग, जी नको पाहिजे ती गोष्ट, त्याला म्हणायचं डाग. तसा हा डाग आहे. परतच्या त्याचा वेळेस परिणाम तुम्ही मगाशी पाहिलं की ते पानं करपले होते, तुम्हालाच कळलंय ते हा झाले, त्याच्यामुळेच चालले. पानं करपले काही ठिकाणी. हो. आता कसं आहे, तुम्ही दाबजोर गोअमृत वगैरे टाकले, जसं जुन्या काळामध्ये तणनाशक मारले तरी पिकांवर परिणाम होत नव्हते, तसं तुमच्या पिकामध्ये तणनाशक मारले, परंतु झाडात रग एवढी आहे, ताकद आहे. रिटून गेलं त्यांनी. सगळं ड्रिचिंग विष पेलं, पचवलं. सर. ड्रिचिंग करतो सगळं हाताने सॉइल. बरं आहे की नाही? तुमचे कष्ट मला चांगले माहिती आहे, तुमची इमानदारी, तुमचे कष्ट तुम्हीच सांगितले, सांगायची गरज सगळ्या जगाला माहिती आहे ना. मला सांगा साहेबांनो, स्वतः 5-5, 10-10 लाख रुपये कमवतो माणूस हा, कशाला कोणाची तरी गडी राहील? नाही. कवा सोडून देईल ना. बरोबर. परंतु त्याला कळतंय इमानदारी नावाची काहीतरी चीज आहे, आणि त्याच गोष्टीमुळे माणसं काय आहे, मोठी आहे. कळतंय का तुम्हाला? आज छत्रपतींचं नाव आम्ही का बरं घेतो? कारण ते आपल्या स्वराज्याशी इमानदार होते. पाटील बरोबर आहे का? हा. बरोबर. तसं आज शेतकरी मातीशी इमानदार आहे का? का हो पाटील? जर झाडाने तुम्हाला 10 लाख दिले, तर असे किती शेतकरी ते 2.5 लाख रुपयाचं अमृत आणून घालतात जमिनीमध्ये. सीताफळ जर उद्या जाऊन जर विषारी लागायला लागलं, तुम्ही खाल का? नाही. नाही खाणार. बरोबर आहे. मग तुम्ही जमिनीला कसं काय विष खाऊ घालता? ती तुम्हाला अमृत खाऊ घालते आणि तुम्ही तिला विष खाऊ घालता. वरून काय म्हणता, हे काही शेतीचं काही खरं नाही रे, विष खाऊ घाल ना. तुमचा जन्म व्हायच्या अगोदर तुमच्या आईला जर कोणी विष खाऊ घातला असतं, तुम्ही कसे जन्माला आले असते? विकृत आले असते काहीतरी, वाकडे तिकडे, आंधळे पुरडे पांगळे. झाडांची आज अवस्था तशीच नाही केमिकलवाल्यांची, नाही आहे का? हे कळणार कधी आमच्या डोक्यात? नाही केमिकल शिवाय शेती आहे का? केमिकल घ्यावं, फवारा घ्यावा. यांनी पण मारला असं नाही, सांगते नाही. काय होतं मुद्दा माहिती आहे का? आमची नजर विषारी होऊन गेली, आम्हाला सगळीकडे विषच दिसतं. खरं खोटं आहे. बरोबर. आणि मग हे आम्ही कुठेतरी बदललं तर असं चित्र तयार होऊ शकतं. कोणालाही आल्यावर इथे विश्वास बसत नाही. तुमची जमीन उतारावर आहे हा. आणि पूर्ण पाणी साचतं. खाली साचतं पाणी. मगाशी पाहिलं ना आपण पाणी साचलेलं. हो. आणि तुम्ही म्हणता सारखा पाऊस आहे. एवढा पाऊस झाल्यावर जरी फळ आले ना लोकांची केमिकलची, काळी पडत आहे. हम्म. एक फळ जावा काळ. बरोबर आहे की नाही? की आज किमान तुम्ही जे झाडावर फळं बघताय ते किती निघाल माल? 100-150 फळ आहेत. बरोबर आहे की नाही? हे आम्ही शिकलं पाहिजे.
शेती खूप सोपी आहे, पण आम्हाला किडायला अवघड करायचं. तुम्ही जर एखादं सोपं गणित दिलं ना एखाद्या पोराला, ते जर हुशार जर असला ना, ते म्हणते हे अवघड गणित द्या. किडा आहे आमच्या अंगामध्ये. आम्हाला काय पाहिजे, सहज एखादी गोष्ट जर आली ना, हे सहज आलो आपलं, काही नाही बेसल डोस काय, आम्ही आलोच नाही 5 महिने असं तुम्ही सांगितलं ना मगाशी. नाही आलो टाकलं. म्हणजे काय रे काय फेकू राहिला माणूस हा आणि काय थापा मारायला, याच्यापेक्षा काय थापा माराय माणसाने. अरे आम्ही रात्रंदिवस राबवतो, आमचं काही होईना. तू रात्रंदिवस बोगस राबवतो ना मित्रा. हे आहेत विचारायचं पाण्याची परिस्थिती काय होती. टँकर चालू पाणी होतं. नव्हतं. बरोबर आहे ना? बाग ह्या द्राक्षाला सुद्धा गाडी आपण तयार केली ना, आठवड्यात 1 तास द्यायचो. बरोबर आहे की नाही? टँक मध्ये पाणीच नव्हतं आमच्या. म्हणजे एकंदरीत आज जी परिस्थिती सीताफळाची, एवढं सोपं पीक आहे हे तुमच्याकडे पाहिल्यावर कळतं, आणि किती अवघड आहे हे केमिकलवाल्यांका पाहिल्यावर कळतं. मग याच्यातून काय संदेश द्याल तुम्ही शेतकऱ्यांना? येऊन बघून जावा बागा. 100% सिटी वैदिक वैदिक. वैदिक आणि बघा ही समस्या डोळ्याने पाहून तुम्ही पण अजून 67% आहे. जर 100% गेले तर काय परिस्थिती होईल? राहिले Record break. अमृत जेल ही राहिले रेकॉर्ड माझ्याकडे. ब्रेक होईल. रेकॉर्ड ब्रेक आता करतो तयार पुढल्या वर्षी 100% तयार करू. रेकॉर्ड ब्रेक होईल. तुम्ही तुमचा विश्वास जसा जसा वाढत गेला हा, विश्वास आहेच पूर्ण 100% तुमचा विश्वास आहे. नाही, थोडासा विश्वास वाढत गेला, थोडासा आजूबाजूला लोक बेवाड्याला राहता ना. बरोबर. चांगला मार्ग दाखवायला कोणी नाही राहत, पण बेवाड्याला नाही राहते बोकडे दाखवायला. भाऊ एवढं चांगलं आलंय, साईज नाही होणार, 10 सोड, 0050 सोड. हा, म्हणते त्यांचं कंपनीचं काय घेऊन बसला. द्राक्षेला तसंच केलं. म्हणले तू येड्या म्हणून तोडा लागेल बाग. म्हणले असं असतोय का इथे म्हणले ना. म्हणलं काय व्हायचं तू द्या. त्यांचं असं आहे, मेले तर सगळ्यांनी मरायचं आणि जगलं तर सगळ्यांनी जगायचं. असं नसतं जीवन. प्रत्येकाचं जीवन वेगळं आहे. नाही तर मग प्रत्येकाचं नाव संपतरावच का नाही ठेवलं? सगळ्यांचे नाव संपतरावच ठेवू, सगळे संपून जाऊ. हा, खरं खोटं आहे? खरं. म्हणजे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने स्वतःच्या बुद्धीने शेती केली पाहिजे, आणि आमच्या मातीला माय माऊलीसारखं जपलं पाहिजे, तिला अमृत घातलं पाहिजे. मी नाही म्हणत SCD वैदिकच घाला, बरोबर. तुम्ही काही पण घाला, पण असं घाला की ते घातल्यावर झाड असं खुललं पाहिजे. यांचं झाड कसं आहे? खुल्ले खुललंय. खुललंय की नाही? बागेत आल्यावर असं वाटतं हॅलो वाटत नाही बाबा. बघत राहावं, एकूण नजरच हटू नये असं वाटतं, आहे की नाही? बरं, ही तुमची बाग आहे, सगळं फिरलो आपण, सगळे फळं आतमध्ये काय आहे? खोडाला आहेत सगळी. वरून जर ड्रोनने आपण जर पाहिलं तर एक फळ दिसायचं नाही. नाही वर्ण म्हणते ती जात नाही. काय नाही दिसतंय चाकारी दिसते अख्खं रिकामी. हा, हा खरी काम आहे काय. तुमचं डोकं रिकाम आहे, तुम्हाला दुसरं रिकाम दिसतं. आपण ते ऊसासाठी तुम्ही पूर्ण शेतीच करता? नाही सर्व्हिस सर्व्हिस करून काय शिकत. करता? आरोग्य खात्यात आहे. बर बर. काय एकंदरीत अनुभव तुमचा? चांगला रिझल्ट आहे ह्या वर्षी. काय वापरलं तुम्ही? कशाला वापरलं होतं? ऊसालाच वापरला. बरं, काय अनुभव आहे तुमचा? खूप म्हणजे पूर्ण परिवर्तनच असं असलं सर. मला कधी 50 टनाच्या 40-50 टनाच्या वर ऊसच निघाला. यांच्यासारखीच कहाणी होती तुमची. लय म्हणजे या इंदोरपूर मध्ये सगळ्या लोकांची कहाणी बोरीमध्ये एकच आहे. हे इथलेच आहेत कळचे. हा. ह्यांचं सारखं पूर्ण कसं होतं माहितीये का? पूर्ण ऊस उन्हाळ्यात वाळून जायचा. सर तुमचा तो 5 अनुभव मागचा सांगा. अनुभव सांगा उलट तुमचा. दर उन्हाळ्यात पाणी कमीच पडायचं आम्हाला. पण नेहमीप्रमाणे ह्यावेळेस जरा दुष्काळ जास्त होता. बापरे. टेम्परेचर पण आहे. टेम्परेचर आहे. टेम्परेचर तुम्ही काय ठरवलं यावर्षी ऊसाचा विषय? नाही ऊसाला आम्हाला एक अनुभव होता, म्हणजे आता तुमचे व्हिडिओ वगैरे सगळे बघून, की ह्यावेळेस आपला ऊस काहीतरी वाचन. अरे बापरे. आमच्या जोडीदार एक आहेत पानसरे म्हणून, त्यांचा सुद्धा ऊस त्यांनी दिला. सोडून दिला बर. आणि ते शेतात गेलेच नाहीत. हा, आणि त्यांनी आपलं सगळं एससीटी वैदिक वापरलं वापरलं सगळं. मग 1 महिनाभर त्यांनी पाणीच उसाला दिलं नाही. बर. तर त्यांच्या शेजारचे सगळे प्लॉट जळून गेले आणि त्यांचा हिरवा होता, पण त्या माणसाला माहित नव्हतं, त्या शेतकऱ्याला, की माझा ऊस चांगला आहे म्हणून. बर. आहे ते माहितच नाही. ज्यावेळेस ते भीतीने गेलंच नाही तिकडे. लोकांचे गेले, आपले गेले. ज्यावेळेस ते कॅनलला पाणी आलं, हा. आमच्या ते कॅनल आहे, त्या कॅनलला पाणी आल्यानंतर मग त्यांचे चुलते म्हणले, अरे ऊसाला काय भिजवणार, ऊस जरा हाय अजून जरा. मग ह्यांची पळापळी, शेतात गेलो तर ऊस अजून हिरवाच आहे चांगला. अरे बापरे, क्या बात आहे. अशी परिस्थिती. तो अनुभव घेऊन मग वापरलं. याच्या अगोदर सुद्धा मी वापरलं कृषी अमृतन, आपले सॉइल चार्जर बर वगैरे, बर बर. एनर्जी बुस्टर, हे सगळे सोडले होते. पण 60% 40% असं होतं. असं करायचं, केमिकल वापरायचं. आता 100% केलं. आता 100% शिलाजीत पण ट्रीटमेंट केली. अरे बापरे, काय फरक वाटला मग चांगला यावेळेस? रिझल्ट आहे सर. म्हणजे दुष्काळ असून सुद्धा हो हो. ऊसाला ऊसाला हानी नाही. ऊसाची पानं फक्त थोडी तर कटली, पण ऊस असा हडा हाय अजिबात नाही. आहे असंच. किती दिवस पाणी नव्हतं? पाणी माझं कसं व्हायचं की 3 दिवसाला मी 3 तास मोटर सोडायचो पाणी. पहिली. हा, हा. मग विहिरीला काय व्हायचं की जे 3 दिवसात विहिरीत पाणी यायचं, ते पाणी
8 ते 10 दिवसात पाणी तेवढे यायला लागलं. अच्छा मग जे 3 दिवसात सोडायचे ते 10 दिवसात एकदा सोडायचं. बर 7 दिवसाचा फरक पडतो. तरी प्रॉब्लेम नाही आला काय नाही. तरी जमीन ओली राहायची अशी त्या एक लक्षात ठेवा SCT वैदिक मध्ये तसंच पाणी 50% लागतं उलट तुम्ही जास्त देत होते बरोबर बरोबर आहे का आमच्या हिशोबाने जास्त देत होते केमिकलच्या हिशोबाने बरोबर देत होते बरोबर. आता मुद्दा असा आहे केमिकलनी हीट तयार होती त्याच्यामुळे जास्त पाणी लागतं आग आहे ना ती वैदिक थंड होते असं. हा तुम्ही बागेत आले तर थंड वाटतं तुम्ही आता एवढं गरम तुम्ही केमिकलच्या बागेत जा तुमचं अख्खा अंग ओलं होऊन जाईल बरोबर. आलं लक्षामध्ये हा फरक आहे. आणि आता मला एक सांगा ते जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांची जी ऊस टिकला बरोबर आहे की नाही नंतर त्यांनी धावपळ केली मला सांगा एक साधी सिंपल गोष्ट आहे ह्या सगळ्या अनुभवातून तुमच्या काय लक्षात आलं का पिकाला पाणी नको आहे पोषण हवं आहे खरे बरोबर. आम्ही पाण्याच्या नावाने बॉम्बा ठोकतो पाणी 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 नाही पहिलं काय पोषण पोषण. तुम्ही जे बेसल डोस टाकला नसता रेस्टमध्ये तुम्हाला हे चित्र पाहायला भेटलं असतं नाही नाही हे मुद्दा महत्वाचा आहे गर्भधारणच झाली नसती. मग तसंच ऊसाचं पण आहे तुम्ही गर्भधारणा करून ठेवली खाली मुळांब्यामध्ये त्याच्या खोडामध्ये तुम्ही जर ताकद भरून ठेवली तर अजिबात तुमचा ऊस पिवळा पडत नाही तसंच आहे इथं पण म्हणजे एकंदरीत तुमचं उत्पादन आहे तुमचं सातत्य टिकून आहे आणि आज तुमच्या घरी काय आनंदी आनंद आहे मग मी जे नेहमी म्हणतो शेती चला शेती करूया आनंदाने. हे खरं आहे खोटं आहे खरं आहे. बरोबर आहे की नाही SCT वैदिक अमृत आहे हे मेलेला सुद्धा जिवंत जिवंत करतं तुम्ही जर भरपूर दिलं तर ते तुम्हाला सम्राट बनवतं शेतकरी खरोखर राजा जर बनायचा असेल त्याला SCT वैदिक शिवाय पर्याय नाही सर. गव्हाला पण वापरलं नाही हा. गव्हाची चव पण वेगळी राहते म्हणजे एकदम टेस्ट बाज गहू लागतो बाजरी केली सर आपण बाजरी त्याच्यावर केली हा. वैदिक. हे जर वापरलं हा. ना इतर गव्हामध्ये आणि ह्यात लय फरक आहे लय फरक पडतो आणि का कळत नाही लोकांना अमृत घातल्यावर अमृतच मिळणार ना हो. विष घातल्यावर विषच मिळणार हे महत्वाचं आहे खालं काय नाही खालं काय एकच वाटतं केमिकलचं हे खाल्ल्यावर तृप्ती वाटते की नाही म्हणजे हे शरीर हे केमिकल खायला बनलेलं नाहीये तसं हे झाड सुद्धा केमिकल खायला बनलेलं नाहीये नाही. मग असे जे तुम्हाला म्हणलं ना डाग पडले हे जे डाग पडले ना हा हो का? हे असे डाग जे पडले हे डाग हे तणनाशकांवर पडले बरं. म्हणजे झाडाने खोडावर निभावून नेलं फळापर्यंत जाऊन दिलं नाही स्वतःच्या अंगावर वार झेलले पण लेकरावर जाऊन दिले नाही बरोबर. एक्सपोर्ट नाही फळावर सर कुठे आहे का नाही नाही म्हणजे हे लक्षात ठेवा तुम्हाला वाटतं तुमच्या नजरेने की काही नाही झालं पण माझ्यासारख्याला कळतं की याला काय झालेलं आहे पान तार्किक झाले हा, त्याच्यामध्ये. म्हणजे पानं ताकदवर असल्यामुळे त्यांनी या फळांना काय होऊ दिलं नाही म्हणजे पानं आणि फळं एकदम निरोगी आणि खाली मात्र झाडाला काय झालंय फटका बसला बसला. म्हणजे ते विष त्यांनी काय केलं पचवलं वाचवलं. पण आपण का द्यायचं इथून पुढे ही काळजी घ्यायची तण हे त्रासदायक नाहीत आहे तरी किती पान तुम्ही ते कटर म्हणजे आहे बी नाहीये बस कटर मारो. हा ब्रश कटर मारा आणि काही टेन्शन नाही घ्यायचं लय वाटलं ना जास्त सॉइल चार्जर मारून द्यायचं चालतं तर याचं खत होणार आहे कोणाला भेटणार आहे इकडेच भेटलं. हा असं आहे ते. हे आम्ही शिकलं पाहिजे वैदिक जिथं गेलं तिथं तणाचा नायनाट होतो का बरं त्याचं कारण आहे तणाला केमिकल खायला लागतं तुम्ही केमिकल बंद केलं तर ते उपाशी मरतं बरोबर. कळलं का तुम्हाला हे एवढं सोपं गणित आहे आणि तणाच्या बाबतीमध्ये जे ज्या शेतकऱ्यांनी हे गणित स्वीकारलं ते आज एकदम बिंद असते बरोबर आहे की नाही बरोबर. मग एवढंच जर तुम्हाला मध्ये तण त्रास देते ना मग ते सेम सूत्र वापरा ना कृषी अमृत आणि सॉइल चार्जर मिक्स करून द्या टाकून मध्ये करून आपण तण काय होणार कमी आपण इथंच का बरं देतो ही मुळी इथं पण आहे ना हो इकडे बी आहे. इथं जर मुळी आली तर तुमचे फळ तुम्हाला असं तुमचं झाड असं खाली लोंबल सगळं अख्खी बाग एवढं वजन होईल एका झाडावर 3-3 कॅरेट माल निघल डाळिंबासारखा तो दिवस आपण इस्रायल सारखा आणला पाहिजे आण. ते केमिकल वाहते आपण वैदिक वैदिक वाहन. आणून. बरोबर. ते विष पिकवता आपण अमृत पिकवू बरोबर आहे बरोबर. शेवटी जगामध्ये अमृतालाच मागणी येणार आहे हे लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा झाड वनस्पती ह्या ज्या आहेत निसर्ग काय करतो जमीन झाकून ठेवायचा प्रयत्न करतो आणि तुम्ही ती उघडी पाडते जमीन नेहमी झाकलेलीच पाहिजे तुम्ही दाढी काबर राखली कारण पुरुषाला दाढीशिवाय शोभा नाही. शोभा. बरोबर आहे ती इथेच त्याच्यासाठी का पुरुष बाहेर जंगलामध्ये हिंडायचा इकडे तिकडं अन्न गोळा करण्याकरता स्त्री घरातच राहायची म्हणून तिला तिची गरज नव्हती मग हे धूळ बीळ सगळ्या मिशा आपल्याला मिशा का बरं आहे कारण आपण बाहेर हिंडतो ना म्हणजे हवा जाते नाकामध्ये धुळीमध्ये इकडं तिकडं ती कशी होऊन गेली पाहिजे फिल्टर होऊन गेली पाहिजे म्हणून मिशा आहे पुरुषांना बरोबर. की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये निसर्गाचा काय रोल आहे तो आम्ही ओळखला पाहिजे आणि ज्याने निसर्गाला ओळखलं तो कधी जीवनात अपयशी होऊ शकत नाही. कळलं तुम्हाला बरोबर. काय सांगाल शेवटी सगळ्या शेतकऱ्यांना
वापरावं सगळ्यांनी वैद्यकीय बरोबर, पूर्ण ट्रीटमेंट एकदम विश्वासाने 100%. 5 वर्षाच्या अनुभवाने सांगतोय. हो, जर फेल गेले तर सगळे पैसे त्यांना मी परत देतो. फोन नंबर सांगून टाका तुमचा. 98 90 36 85 90. पण 100% वापर. 100% वापरलं पाहिजे कोणी. पहिल्या दिवसापासून मला सांगा. हा आई ते शेवटी असं मी फेल गेलो त्या पैसे. नाही आपण जाणार ना सर. बरोबर आहे की नाही? हा. मला बोलवा, गायडन्स घ्या, हा. फेल घ्या तर मला सांगा. माहिती का हो द्या सर? ना, बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे एकंदरीत तुमचं जे काही आजपर्यंतचा अनुभव आहे तर त्यांनी तुम्हाला आत्मविश्वास दिलाय. 100% दिलाय. तर तुम्ही किती शेतकऱ्यांना दिला आतापर्यंत? 50 शेतकऱ्याला दिलाय सर. तुम्ही हो, त्यांचं पण जीवन काय केलंय? चालूच असे किती शेतकरी असं वाटतं तुम्हाला का त्यांनी खरोखर त्यांचं जीवन बदललं तुमच्यामुळे? 50 शेतकरी आहेत. आयुष्य हा, बदललं? ऊसाच्या क्षेत्रात जास्त आहेत. अच्छा, बागाचे बी आहे, चालू आहे बरं. द्राक्षाचे बी. म्हणजे आज तुम्ही ऊस, द्राक्ष आणि सीताफळ हा. या 3 पिकामध्ये आज मास्टर आहे. हो, पालेभाज्या म्हणजे बी आहेत 2-3 वर्षाला वापर. फळभाज्याला म्हणजे पालेभाज्याला सगळं. पहिल्या प्लॉटला कशाला वापरले? शिमला मिरचीला. अच्छा, काय अनुभव आहे तुमचे? म्हणजे पहिल्या वर्षी काहीच वापरलं नव्हतं ह्यातलं. बरं. दुसऱ्या वर्षी वापरल्यानंतर आपलं 10 टनाचा फरक पडला मला अर्ध्या एकरात. अर्ध्या काळात 10 टन मिरची फरक पडला हा, म्हणजे? वाढलं होतं. वाढलं उत्पन्न. पहिलं किती होतं? साधारण 16-17 टन निघालं होतं. हा, आणि हे वापरल्यावर 32 टन माल निघाला होता अर्ध्या एकरामध्ये. डायरेक्ट डबल? हा, हो. शिमला 32 टन? 32 टन शिमला मिरची. शिमला मिरची बाप रे. शेडनेट मध्ये केलेली ती हलकी फुलकी हा. शेडनेट मध्ये. शेडनेट मध्ये SCT वैदिक 100% वापरा. RNPH = K. त्याच्यानंतर गोअमृत तयार करा, मिल्क चार्जर आणि SSM चा चारा. व्यापारी घरून येऊन घेऊन जायचे काय? मिरची. कारण क्वालिटी तशी असेल ना. हो, आणि तिसरं काय आहे? अमृत जल. या तिघांचा वापर करा. पाणी निम्म वापरा, केमिकलचं नाव घेऊ नका. बरोबर आहे? अशा पद्धतीने वापर करा, सातत्य ठेवा. तुमचं रेकॉर्ड ब्रेक उत्पन्नच निघणार याची 100% काय गॅरंटी. हे तुम्हीच आता पाहिजे. 1 एकर लावतोय, कमीत कमी 60 टनाचं ॲव्हरेज काढायचं हे टार्गेट आहे. ध्येय आहे त्यांचं. वा, क्या बात आहे. याला म्हणता भविष्यवाणी. काय म्हणता? भविष्यवाणी. ऐका, देव करायची पहिली भविष्यवाणी. आता शेतकरी पण करायला लागले SCT वैदिकच्या जीवावर. ताकद आहे त्यात हा? सर. खरं आहे की नाही? हम्म. एकदम जबरदस्त. एकंदरीत SCT वैदिक म्हणजे काय? बडे आरामसे. काय वाटतं तुम्हाला? पहिलं पहिलं 15-16 टन माल निघाला, पण लय त्याला कष्ट नाही. अदब. कष्ट का जेव्हा अदब म्हणतात त्याला. दोन आदबायचं एकदम. म्हणजे कष्ट कशाला म्हणता माहिती का? तिथं काहीतरी दिशा आहे. एखादा माणूस आहे, खंदीतून परत गाडीतो, खंदीतून परत गाडीतो. काय ह्याला आदबतो बाबा? केमिकल शेतीमध्ये काय फक्त आदबण्याचे. आजाम्याला आणि खुटच्या खुट काहीच नाही. बँकेच्या बॅलन्स मध्ये काही फरक नाही, पण जमिनीचा बॅलन्स मात्र संपतो. खरे खोटे बरोबर आहे नाही? ही शेतीची परिस्थिती बदलू शकते. तुम्हाला मार्गदर्शन कोण करतं गरज पडल्यावर? कविते साहेब असतात. हे विसर आणि तुम्हाला कोण करतं? जातो ते प्लॉटवर ह्यांच्या. अच्छा, आता तुम्ही स्वतः आता पूर्णपणे ज्ञानी झाले. व्हिडिओ पाहता, वापरता, सगळ्यांना गायडन्स करता. अनुभव बी आले सर. हा, पण हे असं गायडन्स करू नका. हा? तेवढी काळजी घ्या. कसं असतं बघा, तुमच्याकडे रेटून नेलं त्यांनी, दुसऱ्याकडे रेटून नाही येऊ शकत. तिला ते बरबाद होऊ शकतं. बरबाद होईल ते. शेवटी हे विषयच आहे ना, आहे की नाही? 94-055 155 75. ओके. आता या झाडाचं सौंदर्य जर पाहिलं आपण, तुमच्या मागे बघा, आपण मगाशी पाहिलंय. म्हणजे असा झाडाचा कुठला कोपरा आहे तर जो कोपरा फळलेला नाहीये. पूर्ण झाड फळफळाने भरलेलं आहे. बरोबर आहे की नाही? कोणाला माल आहे. सगळ्याचा पर एक बी झाड फेल नाही सर. ही बाग आहे ना, मी सेटिंग झाल्यापासून हे ज्या देखरेखीखाली आहे, कारण मला सीताफळच लावायचं. 2 एकर शेताफळ लावायचे. तुम्ही पाहिलं, लोक प्रेरणा घेतात बघा. त्यांना बोललो सुद्धा मला सीताफळच लावायचं. लावायचे. आणि केमिकलच्या बागा पाहून लोक बागा उठून टाकीते. काय खोटे. त्यांचं लक्ष आहे पाहिल्यापासून. विजिट बी आहे, येतात आज बघून. सगळा बाग लपलेला आहे. बरोबर आहे की नाही? सगळा बाग काय झालेला आहे? लपलेला आहे. मी नेहमी म्हणतो SCT वैदिकचं फळ येणारे लाजावर राहतं, ते लपून बसतं. ते दाखवत नाही मी जास्त मी आहे म्हणून, पण ते एकदम सुंदर असतं. हेच आज तुमच्याकडे दिसतं. बरोबर आहे की नाही? बरोबर. तुमच्या अख्ख्या बागेमध्ये हो, चमक आहे आणि फळ पूर्णपणे काय आहे? झाकलेलं आहे. झाकलेलं आहे सगळं. बरोबर आहे. बाहेरून कोणी ओळखू शकत नाही. आणि अजून एक गोष्ट आहे, तुम्ही वरून जर कॅनॉपी जर पाहिली ना, अशी सुंदर कॅनॉपी एकदम घरटी आहे ती, प्रत्येक 3-4 घरटी आहेत. असणारच ना, हो, आहे की नाही? पक्षाची घरटी आहेत. म्हणजे सुंदर केलंय तुम्ही. काय नाव आहे तुझं? ओम. तुला आवडती का अशी शेती वगैरे? शेती आवडत नाही तुला? मग तुला काय आवडतं? बोल की. तुझे पप्पा काय करतात शेतीमध्ये? बाग, कुठली बाग? द्राक्ष. अच्छा, काय ते द्राक्षाच्या बागेमध्ये तू काय काम करतो? काय नाही. का बरं नाही करीत? द्राक्ष खातो का घरची? हां,
किती खातो? खूप खातो का कंटाळा येतो खायचं? खायचा कटाळा येतो. कंटाळा येतो का बरं कंटाळा येतो? तुझ्या एवढं वैताग गेली या वयामध्ये. मी बाबा बघ बरं एवढं वय झालं तरी एकदम लहान बरं सगळं उड्या मारते आणि तू आत्ताच वैताग गेली. तुला खरं सांग, मला सांग, तुला शेती त्या ते घाण राहतं किंवा ते विषारी राहतं म्हणून आवडत नाही, फेल जाती म्हणून आवडत नाही, तर नेमकी काय कारण आहे? ते आवडतच नाही. त्याच्यामुळे आवडत नाही ना. आणि जर मला सांग, असं जर पीक जर तुमच्या घरी जर पिकायला लागलं मग लहान मुलं निरागस राहते देवाचं रूपात. म्हणजे का आवडत नाही कळलं का? शेतकऱ्याच्या मुलाला पोरगी देती नाही. हा. त्याला आत्तापासूनच काळजी पडली. तुला सांगू का मी, मुद्दा शेतकऱ्याचा नाहीये. मुद्दा शेतकरी ज्या पद्धतीने शेती करतो ना. मला सांग, इकडे कोणतं गाव आहे मोठं गाव? इंदापूर. आणि इकडे कोणतं गाव आहे मोठं? बारामती. बारामती. बरोबर आहे. तुला इंदापूरला जायचंय आणि तू जर बारामती रस्त्याने निघाला, कधी पोहोचशील? कटाळशील ना, थकून चालून चालून काय होशील. आणि तुला जर माहीत झालं का इकडे बारामती आहे, इकडे इंदापूर नाही आहे, तुला बळच चालायची पाळी आली. गुरुजी म्हणले चाल इकडं, चाल इकडंच, तर तुला काय येईल चालायचा? दम लागण ना. आणि इकडं जर निघाला तर याला कळत आहे. म्हणजे इकडे केमिकलची शेती आहे आणि लोक म्हणतात प्रगती करायची, प्रगती करायची. आणि इकडे श्रीवदीची शेती आहे, तिथं ऑलरेडी प्रगती करायची काही गरज नाही. खरं आहे की नाही? मग का बरं विष खाऊ घालत्या मातीला, झाडाला? ते फवारतानाच तोंडाची काय होती? आग. त्याला माहिती. खाताना पण जिभेची काय होती? गळ्याची आग होती ना, होती ना. यांचं तुमचं एक सीताफळ याला खायला द्यावं का, आठवण करून. खाल्ले ते कवाचं तोडायलाच असतो ना. कसं काय राहते टेस्ट? पोपई सांग की, पोपई झाडच कसं काय पोपई लागायची? पहिले लागायचा. अच्छा, आता तुझं शेत सोडून तू इकडे आलाय म्हणजे काहीतरी तुला आवड निर्माण झाली म्हणूनच आला ना. क्या पोपई बात. कशी लागायची? तुझ्या घरची खात नव्हता, इथलीच नेऊन खायचा. कसं काय राहते यांची पपई? चांगली. चांगली लागते की नाही? मग हे बदललं पाहिजे. तू बघ, पप्पाला बदलू शकतो की नाही मला नाही माहिती, पण तू तुझे विचार बदल. शेतीत दोष नाहीये, एक लक्ष दे. शेती करायच्या पद्धतीमध्ये दोष आहे. शेती करायच्या पद्धती दोष. जर पद्धती बदलली तर शेती बदलणार. यांची बदलली की नाही? मग तसं तू पण विचार. शेतीचा राग करू नको बाळा. बरं, राग कोणाचा कर? केमिकलचा कर. आम्ही राग कोणाचा केला पाहिजे? केमिकलमुळे वाटोळ आहे, शेतीमुळे वाटोळ नाही आहे. आता मला सांग, यांच्या बागेचे पैसे चांगले होतील की नाही? होतील की नाही? म्हणून शेतकऱ्याचा किंवा शेतीचा राग नाही करायचा, तर कोणाचा राग करायचा? केमिकलचा. व्हेरी गुड, थँक्यू. चलो. काय हे हायब्रिड वर आहे हो. आणि हे गावरान. गावठी. त्याच्या इकडे परत हायब्रिड आहे ना. हो. याला मालपा किती आहे का? आहे. आणि शेजारी घेऊन सांगतो एखादी गोष्टी बरोबर आहे की नाही? खाली वाकून बघा, पूर्ण माल आहे. पूर्ण माल. तुम्ही असं म्हणाल की गावठी व्हरायटी बेकार आहे म्हणून आली नाही. मग तुमचं एसीटी वैदिक तर एवढं गावठी आहे, मग का नाही आली? आलती की सर, हा? फळ काढून गेली ती. किती माल आला होता? साधारण अर्धा पाऊन कॅरेट. बरोबर आहे ना. हो. आता पण त्याच्यामध्ये तुम्हाला मी आयडिया सांगतो की ह्याच्यामध्ये फरक. याचा परफॉर्मन्स याचा परफॉर्मन्स आहे याच्यापेक्षा कमीच आहे का नाही? का बरे ते मी तुम्हाला सांगतो. काय होतं, आम्ही रासायनिक पद्धतीने शेती करायला लागल्यापासून जे देशी वाण आहे ते कमी कमी होत गेले, त्यांचं उत्पन्न बंद होत गेलं. त्याचं कारण काय? ते असं आहे, खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी. तिचं म्हणणं काय? याचा अर्थ काय झाला? जर मी खाल्लं तर गावठीच खाईल, मी रासायनिक खाणार नाही. तुम्ही रासायनिक खाऊ घालता तर मी मरून जाईल. गावठी व्हरायटीचा नियम काय आहे? गावठी म्हणजे काय? तिला नैसर्गिकच लागतं, ते कृत्रिम खाऊ शकत नाही. म्हणून देशी गाय सुद्धा आहे ना, तुम्ही मिनरल मिक्सचर खाऊ घाला, आजारी पडते. खात नाही. सोडते म्हणजे वास घेते आणि खात नाही मिनरल मिक्सचर. हे मला तुम्हाला शिकवायचंय की गावठी व्हरायट्या संपल्या, त्यांची लायकी नाही म्हणून नाही, आपली लायकी नाही त्यांना पोसायची. कळलं का? आपली लायकी नाही आहे, आपण ती पात्रता ठेवली नाही मातीमध्ये बिन आपल्या पोषणामध्ये. म्हणून आज तुम्ही हिला खाऊ घातला, आली की नाही ती? मग यावर्षी आली की नाही? हे जर तुमची माती जर आणखी सुपीक होत गेली ना, ही जबरदस्त येणार. 100% मग ही ताकद आहे. म्हणजे हिच्या बरोबर नाही येणार ती, कारण हिच्यामध्ये मॉडिफिकेशन केलेलं आहे, पण हिची स्वतःची गुणवत्तेने ती येणार. मग ही ताकद आहे. आपल्याला हे लक्षात ठेवलं पाहिजे. ही जे फळ आहे बघा, तिचा आकार फार मोठा नाही होणार,
परंतु त्याच्यामध्ये तुम्ही खोलून पाहिलं तर गोडी जास्त गोडीला हा आहे का नाही मग हे महत्वाचं आहे. म्हणजे आम्ही व्हरायटीच्या मागे लागतो ना, व्हरायटीत ताकद नाही, पोषणात ताकद आहे.